तर बरेचसे लीडर या मंचावर उपस्थित झाले आहेत. तर आपण सरांचं त्या मंचावर त्यांना वेलकम करूया. सर्वांनी डिजिटली 100च्या सहाय्याने, डिजिटली फॉरवर्डच्या सहाय्याने आपण त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक, माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. आपण यावं आणि सर्वांना मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. सर्वप्रथमतः प्रोफेशनल टीमच्या वतीने जे लीडर्स झूम सेशन साठी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत, वेलकम. बरेचसे जे लीडर आहे आपले काही कारणास्तव किंवा मीटिंग चालू असतील तर लवकर येत जा, कारण आपण जी मीटिंग आहे ती 9ला ठेवलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे जे कम्युनिटी आहे ती एज्युकेटेड करणं गरजेचं आहे, शिक्षण घेणं गरजेचं आहे. आता यात काय फार मोठी परीक्षा द्यायची असं काही नाही, पण आपण जर शिकलो तरच आपण टीम बनवू शकतो. हा एज्युकेशनच्या पर्पजने आपण हा झूम सेशन ऑर्गनाईज केलेले आहे. जवळजवळ 3.5 वर्षापासून कंटिन्युअस आपण याच्यात एक दिवसही खंड न पडता, टेक्निकल काही प्रॉब्लेम आले असेल तरच 1-2 सेशन हे झाले असेल खंडित, पण रेग्युलरली आपले सेशन चालू आहे. तर माझी ओळख करून दिली आहे अर्णब सरांनी. मी श्याम इंगळे, लोणी प्रवरा इथनं हा बिझनेस रन करतोय. आज 3.5 वर्ष कंप्लीट झाले. बिझनेस मधून काय आलं, फार मोठ्या स्वरूपात अर्निंग झाली. एकट्याला अर्निंग होऊन उपयोग नाही, बाकीची जी टीम होती त्यांना पण चांगल्या स्वरूपात अर्निंग केलेलं आहे. हा जो प्रोजेक्ट आहे आपला, हा डिजिटल प्रोजेक्ट आहे. थोडस क्लिअर करतो आणि आपण पुढचं प्लॅन प्रेझेंटेशन बघू. ही कोणत्याही प्रकारची स्कीम नाही. जर समजा एखाद्याकडे 1 करोड रुपये असेल, महिन्याने किंवा वर्षाने 2 करोड रुपये होतील, अशी स्कीम नाही. इथं काम केलं तर पैसे येईल, काम न केलं तर पैसे येणार नाही. त्यामुळे इथं काम करूनच पैसा कमवायचा आहे. कोणत्या प्रकारे तुमचा पैसा गोळा करून ही सिस्टीम पळून जाईल असं काहीच नाही याच्यामध्ये. कारण आपण 1 रुपया त्यांची बँक अकाउंट नाही, अकाउंटला पैसे टाकत नाही. सगळं काही असं आपल्या जवळच असेल, आपण स्वतः त्याचे मालक असू. डिजिटल प्रोजेक्ट आहे त्यामुळं खर्च वाचतो. समजा मीटिंगला जाणं वगैरे, डेलीचं मीटिंग असते त्यात खर्च वाचतो. कारण प्रत्येक वेळेस पुढची जी पार्टी समजा एखाद्याला प्लॅन दिला ते होईलच असं नाही, कारण तुम्ही जे सांगताल त्याला पटल असं पण नाही. शेवट भारत स्वतंत्र होऊन भरपूर दिवस झालेत, 70-75 वर्ष झालेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडं, त्याच्यामुळं आपण जबरदस्ती करू शकत नाही. ज्याला पटल तो करल. आणि पटवायचं कशासाठी की एक सिक्युरिटी, फायनान्शियल फ्रीडम, परत पैशासाठी काम नाही करायचं यासाठी तुम्ही त्याला सांगणार आहे. पण त्याच्या जर समजा त्याला नसन पटत तर आपलं ठीक आहे, नेक्स्ट वन मोर वन, नेक्स्ट वन मोर वन या फॉर्म्युलेवरती काम केलं. इथं तुम्हाला फार जास्त लोकांची गरज नाही. इथं गर्दीची गरज नाही, पण दर्दीची गरज आहे. असा हा प्रोजेक्ट आपला मेटावेल. त्यामध्ये विस्ट्री नावाने हा प्रोजेक्ट चालू झाला. मेटावेल एक कंपनी झाली, लाईक त्याचप्रमाणे विस्ट्री ही एक कंपनी झाली. अशा वेगळ्या 14 कंपन्या येणार आहे मिस्टर लाडो निकोटच्या. आज 29 जून पासून त्यांनी चालू केलेले प्रोजेक्ट हे वेगवेगळे. आज जवळजवळ 3 प्रोजेक्ट रन आहे. हा 4था प्रोजेक्ट आहे आणि 4थ्या प्रोजेक्ट मधनं 0 लायबिलिटीचा बिझनेस आहे आणि त्यातून इन्कम किती येणार, अर्निंग किती होणार आधीच क्लिअर केलं. ही कोणत्या प्रकारची स्कीम नाही, इथं पैसे इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. ऑटो सिस्टीम आहे. एक छोट्याशा अमाऊंटने सुद्धा बिझनेस चालू केला तरी तो फ्युचरमध्ये जर वर्क केलं, तिने काम केलं तर फ्युचरमध्ये त्याचं मोठ्या स्वरूपात मोठं झाड तयार झाल्याशिवाय राहणार नाही. तर व्ही बूस्ट 100% प्रत्येकाच्या आयुष्याला व्ही बूस्ट मिळणार आहे. फक्त आपला एक विश्वास फार महत्वाचा आहे. आणि जी व्यक्ती सांगते तुम्हाला ती म्हणजे तुम्ही खास आहे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून, म्हणून ती तुम्हाला सांगितलेले. फार मोठ्या स्वरूपात अर्निंग करूया असं पण नाही सांगणार ती. छोट्या स्वरूपात अर्निंग करा. सुरुवातीला एकदा ट्राय बघा, खरं पैसा येतोय की नाही याच्यातनं, आणि नंतर तुम्ही निर्णय घ्यायचा, डिसिजन घ्यायची. तर चला तर
जो प्रोजेक्ट आहे आपला, आज जगामध्ये जी पासपोर्ट एनएफटी होती, पूर्वी एनएफटी भरपूर आल्या आहेत, त्या रेग्युलर एनएफटी होतात. उदाहरणार्थ ट्रेजर एनएफटी होती. हे जे एनएफटी येतात ह्या आल्या पण आणि गेल्या पण. पण ही जी एनएफटी बनली, ह्या मिस्टर लाडो कटनीकरनी बनवली, एका दिवसासाठी नाही बनवली, एका दिवसात नाही बनवली ती. जवळजवळ 3.5 वर्षापासून रिसर्चचा हा एक असा एक आदर्श घडून दिला या पासपोर्ट एनएफटीतून. ह्या एनएफटी मध्ये सर्व काही आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही ही जी एनएफटी आहे, ही एनएफटी तुम्ही याला सेल आउट करू शकता. जर समजा एखाद्याला वाटलं मला या बिझनेस मधून बंद करायचा, क्विट करायचा, झिरो लायबिलिटी, तो व्यक्ती मार्केट प्लेसला जाऊन तो सेल आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक छोटीशी टीम तरी करणं गरजेचं आहे. पुढचा व्यक्ती का तुमची एनएफटी घेईल, तो का घेईल, का ऑटोमॅटिकली थोडंफार स्ट्रक्चर असलं तो ऑटोमॅटिक त्याला घेणार. तुम्हाला तुमची ही एनएफटी समजा उदाहरणार्थ 1,000ची असेल तर ती तुम्हाला 40,000 रुपये देईन किंवा 1,00,000 रुपये देईन. पुढच्याला कसं कन्व्हिन्स करायचं, कशी एनएफटी हे बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. तर ही डिजिटल ऍसेट असेल, जसं तुम्ही घर, गाडी, बंगला, सोनं नाणं चांदी घेताय आणि ती आपल्याला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण सेल आउट करू शकतो. त्याच धर्तीवरती ही आपली एनएफटी असेल. पण याची वाढ होणं गरजेचं आहे. आपण त्याच्यात काम करणं गरजेचं आहे. आता काम म्हणजे काय फार मोठं काम करायचं नाही. तुम्ही जे वेळ देता तुमच्या म्हणजे मेन काम जर असेल, एखाद्या व्यक्तीकडे मेन काम आहे, समजा मोठं काम आहे त्याचं, तो 10, 5, 20% जरी त्यांनी वेळ दिला दिवसातनं तरी तो काम याच्यातनं मोठं करू शकतो. साधारणतः आपल्याला जो जास्त बिझी त्यांनी 1 तास जरी टाइम दिला, कॉलिंग, प्लॅन डिटेल्स आणि झूम सेशनला बसवायचं फक्त. याच्या पलीकडे काहीच काम करायचं नाही, ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस वाढत. तर याच्यामध्ये जे लेवल असतात 1 ते 10 लेवल, पहिल्या ज्या 5 आहेत त्या बेसिक, नंतर प्रो लेवल असतात. आणि यामध्ये पासपोर्ट जी एनएफटी आपण खरेदी कशाच्या माध्यमातून करतो, सीएस, तुम्ही युएसडीतनं पण खरेदी करू शकता. असे वेगवेगळे 5-7 मार्ग आहेत त्याच्यातून आपण हे पासपोर्ट एनएफटी खरेदी करायची. आणि ज्यावेळेस तुम्ही पासपोर्ट एनएफटी खरेदी करता, म्हणजे फक्त तुम्हाला एनएफटी भेटते का याच्यामध्ये, त्याचबरोबर तुम्हाला स्लॉट भेटतात. जे स्लॉट किंवा जे टेअर आहे आपले, त्याचा जो मेकॅनिझम तो 5 प्रकारे मेकॅनिझम, म्हणजे फर्स्ट टाइम असा बिझनेस आलेला आहे की तुम्हाला 5 प्रकारचे वेगवेगळे मेकॅनिझम भेटतात आणि त्याच्यातून अर्निंग भेटतं, इन्कम भेटतं. आता जो मेकॅनिझम म्हणजे कसं मेकॅनिझम होतो, S30, S14, S6, S3 आणि S2 हे समजून घेण्यासाठी बरेच लोक म्हणतात याच्यात काम काय करायचंय. काम सोपं आहे. हे जे S30, S40, S6, S3 आणि S2, एक हॉटेल समजू आपण. हॉटेल कसं आहे, डिजिटल पद्धतीचं हॉटेल आहे. गेस्ट रूम आहे थोडक्यात, सॉरी आपला हे जे रूम्स असतील, हॉस्टेल म्हणू शकतो आपण त्याला. जसं तुम्ही एक दिवस समजा एखाद्याला हॉटेलला आला, तो एक दिवस तो चेक इन करतो, चेकआउट करतो, सरासरी 12 तासाचं हे असतं त्याचं पिरियड. हे पहिलं जे हॉटेल आहे तुमचं ते 30 लोकांचं असेल, दुसरं 14, नंतर 6, 3, 2 अशा प्रकारे मेकॅनिझम येतील. आणि ह्या मेकॅनिझम ज्यावेळेस आल्यानंतर आपल्याला हे 30 रूम लगेच ओपन झाल्या की तुम्हाला फक्त काम काय करायचं की त्याला कम्युनिटी, म्हणजे तुमचे जवळपासचे नियर अँड डिअरेस्ट जे लोक असतात जवळपासचे, यांना तुम्ही सांगितलं की असा असा बिझनेस आहे, ही एनएफटी आपल्याला का घ्यायची, त्याचं कारण आपल्याला वाय त्याचा क्लिअर करणं गरजेचं आहे की आपण जे काम करतो ते काम करता करता आपल्याला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे. तो किती पाहिजे हा तो तो ठरवल, तो व्यक्ती ठरवल. जर एखाद्याला 10 कोटी कमवायचे तो ठरू शकतो. एखाद्याला वाटलं मला फक्त 10,000 रुपये कमवायचे, शेवट निर्णय त्याचा असेल. आणि काम काय करायचं, सोपं एकदम. काम अवघड नाही अजिबात. रेफरल करायचं, सांगायचं फक्त असा असा बिझनेस चाललाय जगामध्ये. जग कुठं चाललंय, टाइम ट्रेंड टेक्नॉलॉजीवरती. कोणत्या प्रकारे कोणाला फसवायचं नाही आपल्याला. आणि या बिझनेसमध्ये आल्यानंतर काय काय फॅसिलिटी ते आपण या झूम सेशनच्या माध्यमातून देऊ शकतो. त्याला जर पटलं तर तो एंट्री होणार आणि त्याचं त्या दिवसापासून अर्निंग चालू होईल. इथं जर समजा नेटवर्क मार्केटिंग मध्ये गेलं, MLM मार्केटिंग मध्ये, तो वरचाच जो काळा कोटवाला असतो तोच पैसा कमवतो, बाकीचे फक्त टाळ्या वाजवतात. पण इथं अगदी उलट आहे. फर्स्ट जो लॉग इन करण त्याला सुरुवात होईल पैशाची, मेकॅनिझम नुसार. तो समजा तुमचा एखादा अपलाईन आहे, त्यांनी आजपर्यंत 2 करोड रुपये कमवले. पण नवीन व्यक्ती आला, त्यांनी जर त्याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात काम केलं,
हे स्वतःच्या कामावरती डिपेंड आहे. ते 2 कोटीवाल्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो आपण. कारण हे सायकलवरतीच बिझनेस आहे. सायकल किती चालतात, सायकल वगैरे आपण हे पुढे बघणार आहोत. हा जो बिझनेस आहे आपला, ऑटो अपग्रेड सिस्टीम आहे. ऑटो अपग्रेड म्हणजे काय, की एका लेवल म्हणून जसं 10 लेवल आहे, एका लेवल म्हणून दुसऱ्या लेवल मध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथं पैसा इन्व्हेस्टमेंट नाही करायचं. ऑटो रिइन्व्हेस्टमेंट आहे, याला पण पैसे इन्व्हेस्टमेंट नाही करायचं. म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला एक सिस्टीम भेटते, की त्या सिस्टीमच्या माध्यमातून आपण काम काय करतोय, एक 2 व्हॅलेट येतील तुमच्या त्या बिझनेसमध्येच. एक याच्यात तुम्हाला इन्स्टंट त्वरित त्या सेकंदाला पापणी लवती त्याच वेळेस आपल्याला इन्स्टंट पैसा भेटतो. सेकंड वॉलेट जे आहे आपलं, ते आपल्याला ऑटोमॅटिकली म्हणजे फर्स्ट लेवल मधून सेकंड लेवल मध्ये दुसऱ्या लेवल मध्ये जायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला स्वतःच्या खिशातून पैसे घालायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ज्यावेळेस बिझनेस मध्ये जो मेकॅनिझम असेल तुमचा, S30 असेल तर 30 लोक आल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक पुढच्या लेवल मध्ये जाताय. ते आपण प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक बघू त्याचं कसं आहे. तर आता इथं जो प्रोजेक्ट आहे आपला मेटावेल, जो बूस्ट प्रोग्राम आहे आपला, त्याच्यामध्ये बघा तुम्ही हे पहिले जे 5 लेवल आहे ते तुमचे एकदम ते बेसिक, आणि खाली जे दिलेले 6 ते 10 हे प्रो लेवल आहे. बेसिक आणि प्रो मध्ये काय तुम्हाला ते फरक कळल. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, फर्स्ट NFT आपली किती रुपयाची NFT आपली, फक्त आणि फक्त 1000 रुपयाची ही NFT. हा बिझनेस जो स्टार्ट होतोय आपला, तो होतोय 1200 रुपये. बाकीचे पोल किंवा सबस्क्रिप्शन जे असतं ते $1 ते वेगळा विषय आला. म्हणजे आपण सॉरी बिझनेस चालू किती रुपयात करणार आहे, 1200 रुपयात करणार आहे. पण NFT असून तुमची 1000 रुपयाची. एक विषय येईल त्याच्यामध्ये काही लोकांच्या डोक्यात, की 200 रुपयाचं काय होतं, 200 रुपये का ऑफलाईन खातो का? नाही, ऑफलाईनच्या हातात रुपये सुद्धा नाही राहते. इथं अधिक काय तुम्हाला प्रत्येक वेळेस मी क्लिअर केलेले, आज पण क्लिअर करतो, की ज्यावेळेस आपण NFT फर्स्ट NFT घेतोय त्यावेळेस सबस्क्राईब करायचं आपल्याला. याच्यातनं आपल्याला BGB टोकन भेटणार आहे. ते कशासाठी, मेटावर्स दुसरा जो प्रोजेक्ट येईल त्याच्यात सुद्धा एंट्री होईल तुमची. आज जे लोक फर्स्ट टाइम काय काही वाटतं की पुढं काय कशाला रिचार्ज भानगडीत पडायचं, चालेल नाही नका करू. पण त्यावेळेस ज्यावेळेस प्रोजेक्ट रन होईल तुमचा जो मेटावर्स, त्यावेळेस तुम्हाला तिथे एंट्री भेटणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथे $1 गेला तरी आपल्याला फायदा आहे, त्यातनं आपल्याला टोकन भेटेल. आणि दुसरं जे आहे ते आपल्याला पोल, जी ब्लॉक चेन आहे आपली मॅटिक म्हणू आपण त्याला, पोल म्हणू, हे आपल्याकडे 10 शिल्लक पाहिजे, ते आहे 100 पाहिजे. असे टोटल खर्च येतो 1200 रुपये आपल्याला. आपण काय कोणत्या ऑफलाईन बिपलाईनला पैसे इथं देत नाही. आपला बिझनेस चालू आहे 1200 रुपयापासून. पण या NFT ची जी प्राइस आहे ती आहे 1000 रुपये. 1000 रुपये किंमत याची. याच्यातनं किंमत पैसा किती येणार ते बघणार. वाय म्हणजे तुम्ही स्वतः 2 व्यक्ती या बिझनेस मध्ये आणल्या, फक्त 2, तरी हा बिझनेस तुमचा चालू झाला त्या दिवसापासून. आता यात किती पैसे देणार, समजा एखाद्या व्यक्तीकडे हजारोनं लोक आहे, त्यांनी ते लोक जर कलेक्ट केले त्याला त्या पद्धतीत पैसा भेटणार, 2 लोकांना त्याच पद्धतीत पैसा भेटणार. हे 2 लोक आल्यानंतर ह्या बिझनेसची खासियत अशी आहे की फर्स्ट डे पासूनच तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कंटिन्यू होतं. ह्या 2 व्यक्तीचे पैसे तुम्हाला देणार नाही. याचे पैसे कोणाला जाणार, तुमच्या अपलाईनला, ज्यांनी तुम्हाला बिझनेस मध्ये आणलं त्याला जाणार. किंवा तुमचा जो क्रॉस लाईन असेल तो ऍक्टिव्ह अपलाईन असेल त्याला पण जाणार. हा बिझनेसच वेगळा आहे, युनिक बिझनेस आहे. याच्यामध्ये अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉस लाईन हे सगळे मिळून हे घर भरलं जाईल तुमचं 30 लोकांचं. आणि तुम्ही स्वतः म्हणजे 4 लोक लागतात त्याला घर भरण्यासाठी, 4 लोक असतात. त्यापैकी तुम्हाला वरचे जे अपलाईन असतील, आजपर्यंत अपलाईननी काम केलं कधी पैसा आलेला नाही, पण वरचे जे 4 अपलाईन त्यापैकी 3 अपलाईन तुमचं डायरेक्ट सोडून द्या, 3 अपलाईनचे सुद्धा इथं लोक येऊ शकतात. पण आपल्याला कंडिशन काय, की आपण त्या अपलाईनच्या ए मध्ये पाहिजे, ए किंवा बी मध्ये असेल तरच तो या फर्स्ट सर्कल साठी ठीक आहे. पण प्रत्येक वेळेस तुम्ही त्या अपलाईनच्या याच्यात देतील असं काही नाही. कारण अपलाईनची सायकल आणि आपली सायकल सेम डे जर चेंज झाला किंवा रिइन्व्हेस्टमेंट झाली त्याच्यामध्ये, तर रिसायकल झाली, रिव्हर्स झाली, तर आपण त्या अपलाईनच्या ह्याच्यात जाऊ शकतो ए मध्ये. तर आपल्याला पैसा किती येईल ते बघूया. फर्स्ट लाईन मधून पैसा आला नाही, पण सेकंड लाईन मधून इथं या 4 लोकांचे पैसे किती भेटणार तुम्हाला, 25%. 1000च्या 25% जर हिशोब केला तुम्ही, तर जवळपास इथं 1000 रुपये आपल्याला भेटले. त्यानंतर ही जी सेकंड लाईन असेल
इथं आपल्याला 1000 रुपये भेटले. थर्ड लाईन मध्ये आपल्याला या 8 लोकांचे पैसे भेटणार $20 म्हणजे 2000. त्याच्यानंतर चौथी लाईन आहे, त्याच्यामध्ये 14 लोकांचे पैसे भेटणार आपल्याला, आणि हे 14 लोकांचे किती पैसे भेटणार? $70 म्हणजे जवळजवळ 7000. टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही 25, 25, 50 आणि हे 50, 100% इथं डिस्ट्रीब्युशन झालं. मग एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, का ही सिस्टीम पळून जाईल का, किंवा बंद पडेल का? अहो, सगळेचे सगळे पैसे तुमच्यातच वाटप झाले, त्यावेळेस आपल्याला विचार करायची काही गरजच नाही, रिसर्च करायची काय गरज पडेल? 100% डिस्ट्रीब्युशन झालंय जागेवर, राईट? तर आज कळलं असेल तुम्हाला, 1000 रुपयाची NFT घेतली, 1000 रुपयाचा स्लॉट घेतला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम केले. 30 लोक कम्युनिटीने आणलेले. तुम्ही एकट्याने किती आणले? 2. त्यांच्याकडनं 2-2, प्रत्येकाने 2-2 केले. एखाद्याला वाटलं मला डायरेक्ट 30 लोक करायची, तरी करू शकतो. तर पैसा किती येईल त्याला? 10,000. आता 10,000 रुपये आल्यानंतर आपलं काय होतं? ऑटोमॅटिकली 30 लोक आल्यामुळे आपलं काय झालं? पुढची जी NFT आपली ती ऑटो ओपन होती. इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही? नाही. फक्त पहिल्या दिवशी 1200 रुपयांनी बिझनेस चालू केलेला आहे. तुम्हाला पोल, सबस्क्रिप्शन सगळं काही काही भेटलेलं आहे, आणि आपण चाललोय आता दुसऱ्या NFT कडे. दुसरी NFT आपली किती रुपयाची? ती 8,000 रुपयाची. हे बघा, 8,000 रुपयाची NFT, आणि 8,000 रुपयाच्या NFT मध्ये किती पैसा भेटेल आपल्याला? हे बघा, फक्त 8,000 रुपयाची एंट्री 1200 रुपयांनी केली. 1200 रुपयांनी एंट्री केल्यामुळे आपल्याला 30 लोक आले फर्स्ट त्याच्यामध्ये, आणि ऑटोमॅटिकली आपली पुढची NFT ओपन झाली 8,000ची. इथं वाय म्हणजे तुम्ही इथं फक्त 14 लोक आहे मित्रांनो. हे 2 लोक आणले, 2 लोकांचे पैसे तुम्हाला येणार नाही, तुमच्या अपलाईनला वरती जाणार ते पैसे अपलाईन सिरीज मध्ये. त्यानंतर आपल्याला सेकंड लाईन आणि थर्ड लाईन किती पैसे? ज्यावेळेस हे 2 जणांचे पैसे जातात त्यावेळेस टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण नवीन व्यक्ती असेल तर त्याला वाटेल की मला कधी भेटणार. ज्यावेळेस तुम्ही सुद्धा अपलाईन होताय, म्हणजे 2-5 लोक या बिझनेस मध्ये आणतात, मिनिमम 2 जरी आणले तर तुम्हाला ऑटोमॅटिक ते 2 लोकांचे पैसे पॅसिव्ह इन्कम चालू आहे. तुम्हाला तुम्ही काम करा किंवा नका करू तरी तुम्हाला पैसे येईल. आता इथं दुसरी जी लाईन आहे, 3 लोकांचे पैसे येणार, प्रति व्यक्ती तुम्हाला 1600 रुपये येतील. त्याच्यानंतर तिसऱ्या लाईन मध्ये किती पैसे भेटणार आपल्याला? 8,000च्या 80% भेटणार, नंतर 20%. पहिले 20% भेटले तर 80%, म्हणजे 6,400 रुपये तुम्ही इथे घेणार एकाकडून. याच्याकडून 6,400, याच्याकडून 6,400, असे कंटिन्युअस 7 लोकांकडून तुम्ही पैसे घेणार. आता 6,400 म्हणजे छोटी अमाऊंट आहे का? काम काय चालू केलं? 1200 रुपयांनी चालू केलं. पहिल्या लेवलमध्ये 10,000 रुपयाचं आपलं गणित झालं. त्याच्यानंतर आपण पुढची NFT झाली. पुढची NFT तर आपल्याला पैसा किती भेटणार आहे? टोटली $496, म्हणजेच आपण जवळपास इथं 50,000 रुपये कमवू शकतो. किती लोकांच्या माध्यमातून? फक्त 14. आता तुम्ही हे 14 लोक नवीन आणले का नाही? फर्स्ट लेवल मध्ये, सेकंड लेवल मध्ये आणायचे, तेच लोक आणायचे तुम्हाला. आता जर समजा एखाद्या 30 लोक असेल तर हे 2 घरं भरतील. डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी 1 लाख रुपये पण भेटेल. आता इथं फर्स्ट तुम्हाला 14 लोक आल्यानंतर आपली ऑटोमॅटिकली तिसरी NFT ओपन होती. तिसरी NFT ची जी प्राइस आहे ती आहे 40,000 रुपये. किती किंमत आहे? 40,000. परत 40,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली का? नाही. तुम्ही काम केलं होतं, फक्त 1200 रुपयांनी बिझनेस चालू केलाय, आणि 1200 बिझनेस जर चालू केलाय तरी तुम्ही कुठे गेलाय? तिसऱ्या NFT गेलाय. आणि तिसऱ्या NFT तून जे इन्कम येणार आहे तो बघूया. थोडंसं कॅल्क्युलेशन करा, किंवा काहींना जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून ठेवा. हे NFT ची जी प्राइस आहे ते आहे 40,000 रुपये. 40,000 रुपये प्राइस आहे. त्यातनं इन्कम बघू किती येणार. वाय म्हणजे तुम्ही स्वतः हे 2 लोक आणले, आणि ह्या 2 लोकांकडनं काय करायचं? आपल्याकडे प्रति व्यक्ती 2-2 करून घ्यायची, याच्याकडून 2-2 केले. आता ज्या वेळेस तुमच्याकडे फर्स्ट नंबरचा हा व्यक्ती आहे, याच्याकडनं काय होईल? हा एकच नंबरचा व्यक्ती आला तरी तुम्हाला किती भेटेल? $400, राईट? त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती आला, परत $400, राईट? त्याच्यानंतर तिसरा आला, परत $400 आले. टोटल किती पैसे झाले? या 3 लोकांचे, 1, 2 आणि 3, या 3 लोकांचे पैसे काय आले? कोणाला गेले? तुम्हाला स्वतःला आले 3 लोकांचे पैसे. किती आले? $1,200. म्हणजेच आपण 1,20,000 रुपये याच्यात कमवू शकतो.
हे 3 लोकांचे तुम्हाला पैसे भेटले स्वतःला वैयक्तिक. काम काय केलं तुम्ही? हा आणि हा म्हणजे 1 आणि 2 व्यक्ती या बिझनेस मध्ये आणले आणि त्यांच्याकडनं 2-2 करून घेतले. समजा आज मला उद्या 10 लाख रुपयाचं इन्कम करायचं. किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये. मला फक्त किती सायकल फिरवायच्या? 9 सायकल फिरवायच्या. किती? 9च वेळेस सायकल फिरवल्या म्हणजे 6 लोक एकदा आले, नंतर परत मला 6 लोक आणायचे. मागचे जे लोक असतील तुमचे किंवा डायरेक्ट जे लोक असतील त्यांच्याकडनं 12 लोक जर असेल तुमच्याकडे तर 12 कडनं 2-2 करून घ्या किंवा 10 लोकांकडनं 2-2 करून घ्या तरी तुम्ही 9 लाख रुपये कमवू शकता याच्यात. जर एखाद्या व्यक्तीकडे जास्त लोक असतील, 50 लोक असतील, 100 लोक असतील, 100 लोकांकडनं जर काय काम केलं, प्रत्येकाकडे 2-2 लोक केले तर पैसा किती होईल? एका सायकलला 1,20,000 भेटतात. 100 लोक म्हणजे जवळ 50 लोक आले तुमचे 1 आणि 2 आणि त्यांच्याकडनं 2-2 करून घेतले तर 50 सायकल गुणिले 1,20,000 का म्हणजे 3 लेवल मध्येच तुम्ही जवळजवळ 50-60 लाख रुपये इथं अर्निंग करू शकता. फक्त 3 लेवल मध्ये. एखाद्या व्यक्तीकडे पैसा असेल तर तो पहिल्याच दिवशी 1, 2, 3 लेवल घेऊन डायरेक्ट ती एनएफटी घेऊ शकतो टियर आणि त्या 3 टियर मधनं सुद्धा तुम्ही लाखो रुपये करू शकता. फक्त आपलं एक डिसिजन आपल्याला करायचंय आणि का करायचंय की जे करतोय आपण ते करता करता सुद्धा आपण आपल्याला एक्स्ट्रा इन्कम यावं म्हणून आपल्याला हे करायचं. त्यानंतर आपण आपल्या पुढचे जे लेवल आहे ते बघणार होतो. त्यातून इन्कम किती येणार हे 3 लेवल मध्येच तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. त्याच्यानंतर जी पुढची लेवल आहे ती आहे चौथी लेवल. चौथी लेवल फक्त 3च लोकांचे. इथं 2 लोकांचे पैसे लगेच तुम्हाला येतात. किती येतात ते? 2 लाख रुपये आणि एकाचे पैसे आपल्याला जाणार. त्याच्यानंतर आपण 5व्या लेवल मध्ये जाणार. 5व्या लेवल मध्ये बघा तिची जी प्राइस आहे ती 2 लाख रुपये होती. बिझनेस चालू केला 1200 रुपयांनी पण 2 लाख रुपये किंमत झाली. ही आहे मॅजिक फक्त या बूस्ट प्रोग्रामची. म्हणून सांगितलं तुम्हाला आयुष्याला बूस्ट बनवू शकतो होईल. आता 5व्या लेवल मध्ये काय 2 लोक आहे फक्त 1 13 1 12. एकच व्यक्ती आला तरी 2 लाख रुपये देऊ शकतो. 10 वेळेस सायकल फिरवा तुम्ही महिन्यात 20 लाख रुपये कमवू शकतो. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली आपण कुठं चाललो 6व्या लेवल मध्ये. आता इथं प्रो लेवल चालू झालंय. प्रो मॉडेल चालू झालं. आता इथून इन्कम जे आहे आपलं त्याचं फर्स्ट व्यक्ती जरी आणला तुम्ही आणि त्याच्याकडनं 2-2 केल्या किंवा तुमच्या अपलाईनच्या माध्यमातून 2-2 लोक आले किंवा डाऊनलाईन आणले क्रॉस लाईन नाही कुणी आणा पण 30 लोक घर पूर्ण झालं तर तुम्हाला 10 लाख रुपये भेटत. त्यानंतर 7वी जी एनएफटी ओपन होईल तिच्यातनं जे अर्निंग आहे आपलं आणि ती जी एनएफटी 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट किती गेली ती फक्त 1200 रुपये. 7व्या एनएफटीत गेला ऑटोमॅटिक 3 लाखाची एनएफटी तयार झाली आणि त्याच्यातून जे अर्निंग असेल इन्कम असेल 18,60,000. जर दोनदा जर फिरवलं तर जवळजवळ 36 लाखाच्या आसपास म्हणजे 37 लाख रुपये तुमचं अर्निंग होईल. किती वेळेस फिरवायचं? फक्त 14 लोक दोनदा आणायचे. नवीन बघायचंच नाही, नवीन शोधायचंच नाही. जे आहे पहिले तेच त्यांना पुढे आणा तुम्ही. त्यानंतर 8वी एनएफटी आपली 8वी एनएफटीची जी प्राइस आहे ती 6 लाख रुपये. इथं बघा सगळ्यात मोठा बघा इथं पण पैसा चांगला भेटू शकतो. कसा भेटतो? इथं वाय म्हणजे तुम्ही स्वतः आहे 1 आणि 2 आणा प्रत्येकाकडनं 2-2 करून घ्या. किती? 2-2 व्यक्ती जरी केल्या तर प्रति व्यक्ती तुम्हाला इथं 6 लाख रुपये भेटले. याचे 6 लाख रुपये भेटले आणि याचे 6 लाख असे 18 लाख रुपये एका सायकलला बनवू शकतो. जर एखाद्याने ठरवलं मला महिन्यात 10,000 सायकल करायचे आहेत कारण ऑलरेडी तुमच्याकडे टीम आहे. किती लोकांची? 30 लोकांची कम्युनिटी बेस आहे. हे 30 लोक जर समजा तुम्ही आणले तर 6 सायकल फिरू शकता. 6 गुणिले 18 लाख रुपये करा. तर ह्या बिझनेस मधून आपण इझिली बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल तुम्ही करोडपती करोडपती पण कधी करोडपती झालाय का तो? नाही होऊ शकत. कारण इथं होऊ शकतो. कारण इथं डायरेक्ट तुमच्या समोर आहे गोळा पडला पैसा आला. आता इथं बघा तुम्ही 9व्या लेवल मध्ये 12,000 व्हीजीएफ म्हणजे $1. आता इथं 12 लाख रुपये किंमत झाली तुमच्या त्या एनएफटीची. 1200 रुपयाने बिझनेस चालू केलाय पण 9व्या लेवल मध्ये जाता जाता तो 12,000 व्हीजीएफ म्हणजे 12 लाखाची किंमत झाली. 12,1200 रुपयाची एनएफटी खरेदी केली ती फर्स्ट आणि त्याच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप
एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यातून चौथ्यात असं करता करता 9व्या लेवलला आला. काम काय केलं? फक्त लोक आणले आणि त्यांना काय करायचं, आपल्याला फक्त झूम सेशनला बसवायचं, याच्या पलीकडे काही काम करायचं. आता 2 व्यक्तीचे तुम्हाला पैसे आला 12 दुने 24 लाख रुपये. सोपं आहे का अवघड आहे? 24 लाख रुपये आले. तो सुद्धा व्यक्ती तुमच्यासारखाच असेल ना, 1200 रुपयानेच आलेला असेल. जर एखाद्याकडे पैसा असेल तर डायरेक्ट तो 3 लेवल घेईल किंवा एखादा डायरेक्ट 5 लेवल घेईल. 50% पल्ला पूर्ण करीन आणि पुढे पैसा कमवून. असे पण ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. लिमिटेशन नाही. किती पैसा कमवायचा लिमिटेशन नाही. तर आता तुम्ही इथे 24 लाख रुपये कमवले एका सायकलचे, 10 सायकलचे करा. सगळ्यात मोठा पैसा असेल तर तो प्रो लेवल मधून येतो. कोटींनी रुपयांनी लोकांनी पैसा कमवला. आणि त्यानंतर आपण 10व्या लेवल मध्ये आलो, कारण तिथं 2 लोक आले तरी आपली पुढची लेवल अचिव्हमेंट होती. रिसायकल साठी परत तिसरा आला, रिसायकल आहे. आता इथं बघा तुम्ही 10व्या लेवल मध्ये 1 13 1 मेरा आहे. सगळ्यात सोपा पर्याय. सिंगल याच्या 11व्या लेवलच नाही म्हणजे आपल्याला किती भेटणार पैसे? 18 लाख रुपये भेटणार एका व्यक्तीची. जर तुमच्याकडं 5-10 लोक असत तर कमीत कमी 50% लोकांचे पैसे तुम्हाला 18 लाख रुपये भेटणार. 18 लाख रुपये गुणिले 5 लाख, 5 लोक करा, किती पैसा भेटणार? असा बिझनेस आजपर्यंत आला नाही आणि येणार पण नाही. न भूतो न भविष्यते. 1200 रुपयात करोडो रुपये. ही काही स्कीम नाही. काम केलंय, फक्त लोक आणले, कष्टाचाच पैसा पुरला जातो. त्यानंतर जो मेकॅनिझम बघणार होता आपण, की इथं मोठा पैसा कसा येऊ शकतो एका दिवसाचा. समजा एखाद्याने काय केलं, 50,000 रुपयात 1 ते 3 लेवल खरेदी केला. 30 लोक डायरेक्ट आणले. काम काय केलं? 30 लोक डायरेक्ट 3 लेवल खरेदी केल्या स्वतः. याचा इन्कम किती होईल? 7 लाख रुपये इथे अर्निंग होऊ शकतं एका दिवसाचं, एका तासाचं, एका मिनिटात. काम फक्त एकच केलं. याच्या पलीकडे दुसरं काम नाही. दुसरं एक आहे की 10 लेवल एखाद्याने डायरेक्ट बाय केल्या, 43 लाखाचे लेवल होतात आणि 30 लोक डायरेक्ट आणले. तरी तुम्ही याच्यातून या बिझनेस मधनं एका दिवसात झालं तर ठीक, नाही तर 2 वर्ष होऊन द्या, 5 वर्ष होऊन द्या, तर तुम्ही इथं 6,43 लाख रुपये इथं कमवू शकता. त्यानंतर एखाद्याला वाटलं मला फक्त 2च व्यक्ती आणि त्या 2 लोकांनाच तो पुढे पुढे घेऊन चाललाय. त्यांनी कंप्लीट किती केले? 10 लेवल कंप्लीट केल्या. पण त्या मित्राला पैसे किती भेटणार? 1,12,00,000. कारण ते 2च लोक, त्याला वेळ लागणार हे निश्चित. समजा इकडे जाऊन 3 लेवल घेऊन चालू केलं तर हा फास्ट मध्ये येईल, 6-7 महिन्यात कंप्लीट करू शकतो. पण इथं तुम्हाला 1 लेवल घेतली, 2 घेतली, ते 2च लोक येईल, नंतर त्याला टाइम लागेल. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पकडा द्या, तरी इथून तो पैसा कमवू शकतो. अशा पद्धतीने हा पूर्णपणे कोणत्याही प्रकारे कोणालाही न फसवता, कोणतंही हे नाही त्याला, म्हणजे लोकांना चुकीचं काही सांगायचं नाही. 100% डिस्ट्रीब्युशन. नेटवर सर्च करा, कुठं जिथं पाहिजे तिथं सर्च करा. असा व्ही बूस्ट कार्यक्रम आलेला आहे, व्ही बूस्ट प्रोग्राम आलेला आहे. याच्यातून जे नवीन नवीन प्रोजेक्ट चालू होतील इन फ्युचरमध्ये, साधारणतः महिन्याभरामध्येच हा व्ही बूस्ट पूर्णपणे लॉन्च होईल. आज फक्त काय लॉन्च झालंय, तुम्हाला पासपोर्ट एनएफटी भेटतील. त्याचबरोबर आपल्याला काय भेटणार आहे? गेमिंग टोकन भेटणार, गेमिंग एक सिस्टीम भेटणार. इकडे तुम्ही 1 लेवल घेतली, तिकडे 2 लेवल ओपन होतं. तुम्ही काम करा ना करू तरी तुम्हाला तिथं पैसा येणार रेफरलचा. गेम खेळा ना खेळू तरी पैसा येणार. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून जर पैसा कमवायचा असेल तर तुम्ही बूस्टचा विचार करा आणि पैसा कमवा. किती कमवायचा हे मी नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगवेगळे आहे. बरेचसे लीडर आहे आपल्याकडे, त्यांच्याकडे कम्युनिटी फार मोठी आणि त्या कम्युनिटीच्या जोरावरती ते पैसा कमवू शकतात. किती कमवायचं हे त्यांनी शेवट ठरवायचं. तर वेगवेगळ्या माध्यमातून इथं आपल्याला एक सुवर्ण संधी भेटलेली आहे. त्याचबरोबर आपण इथं पैसा पण चांगल्या पद्धतीत कमवू शकतो. तर आजचं जे झूम सेशन आहे आपण इथंच थांबूया. डेली रोज हे झूम सेशनला आज नसेल समजलं तर उद्या समजलं, उद्या नाही समजलं तर परवा दिवशी समजलं. आणि जर नाही समजलं तर पहिला आपला आयडी काढा, प्रॅक्टिकली तुम्हाला समजेल. त्यानंतर आपण पर्सनल जर झूम मीटिंग पाहिजे असेल तर पर्सनल सुद्धा झूम मीटिंग केली जाईल. आज इथं प्रदीप सर पण उपस्थित दिसत आहेत. त्यांचे पण मनापासून धन्यवाद की सर तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मधून इथं उपस्थित आहेत. प्रदीप सर फार मोठे ऍक्टर आहे मित्रांनो. मोठमोठे सिरियल आहे त्यांचे, मोठे मोठे काम आहेत, तरी पण सर
विचार करताय बिझनेसमध्ये येण्याचा, आणि त्यांचं मोस्ट वेलकम सर या बिझनेसमध्ये. या तुम्ही मोठ्या स्वरूपात काम करूया आपण सर्वजण. तर इथे मी आज थांबवतोय मीटिंग. बॅक टू होस्ट अनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी आज आपल्याला या बूस्ट प्रोग्रामवरती मोठ्या स्वरूपात आपल्याला एकदम साध्या आणि सरळ भाषेत आपल्याला मार्गदर्शन केले आहे. तर त्यांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जायचा. आशा करतो सर्व जुने लीडर्स असतील, नवे लीडर्स असतील, तर समजलं असेल. नसेल समजले तर आपल्या सिनियर अपलायन्सशी कॉन्टॅक्ट करून आपण समोरासमोर बसून समजून घ्यावं. कारण समजून घेऊपर्यंत काही लीडर यांनी लाखो रुपये कमवलेले आहेत मित्रांनो. हे उदाहरणं आहेत. समजेपर्यंत आपण ज्यादा समजून घेण्याच्या माग लागण्यापेक्षा आपण जर आयडी काढून कामाला सुरुवात केली तर समजून येईपर्यंत खूप काही आपण अर्निंग केलेलं असेल. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद.